तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक अगदी काही वेळामध्ये आता कोकण भवनला पोहोचणार आहेत आणि सर्व नगरसेवक एकाच बसनं आता कोकण भवन इथे जाणार आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांचा गट या ठिकाणी जाऊन स्थापन होणार आहे। तर पुढची प्रक्रिया आता मुंबई महापालिकेसाठी सुरू झाली आहे। सर्वच पक्षांकडून कोकण भवनला नगरसेवक नेले जात आहेत। तर ठाकरेंचे नगरसेवक आता कोकण भवनमध्ये जाणार आहेत। एक बसनं हे सगळे नगरसेवक कोकण भवनला जाणार आहेत आणि यामध्ये एक महत्त्वाची म्हणजे गटनेता कोण याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असणार आहे। तर ठाकरेंचे नगरसेवक आता कोकण भवनला जातात। तर गट स्थापन होण्याच्या ज्या सगळ्या हालचाली आहेत या हालचाली आता सुरू झालेल्या आहेत आणि या दृष्टीनं कोकण भवनमध्ये सध्या अनेक राजकीय घडामोडी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। काही वेळापूर्वीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी सत्ता स्थापनेसाठी जे नगरसेवक आता निवडून आलेले आहेत ते कोकण भवनमध्ये जाऊन त्यांची पुढची औपचारिकता ते पूर्ण करत होते। या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमध्ये एक वेगळंच ट्विस्ट आपल्याला राजकारणामध्ये पाहायला मिळाला। तर ही दृश्य आपण पाहतोय। मुंबईमध्ये निवडून आलेले हे सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक आता आपल्याला पाहायला मिळतात। किशोरी पेडणेकर यांच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी। किशोरी पेडणेकर आता शिवसेना युबीटीच्या गटनेत्या म्हणून निवड झालेली आहे। तर शिवसेना भवनातल्या बैठकीमध्ये पेडणेकरांची निवड झाली आहे। यापूर्वी महापौरपदी त्यांची कारकीर्द चांगलीच गाजलेली होती आणि आता किशोरी पेडणेकर या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबई महापालिकेतल्या गटनेत्या असणार आहेत। एक मोठी जबाबदारी आता किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे। शिवसेना भवनातील बैठकीमध्ये किशोरी पेडणेकर यांची निवड झाली आहे। आणि त्या महत्त्वाच्या जबाबदारी बरोबर विशाखाताई राऊत सारख्या ज्यांनी आधी पण गटनेता म्हणून काम केलं आहे त्या माझ्यासोबत आहेत। माझ्याबरोबर सगळे हे यंग जनरेशन जे नगरसेवक आहेत ते सगळे माझ्यासोबत आहेत आणि अनिल परब म्हणा, अनिल देसाई म्हणा, संजय राऊत साहेब म्हणा, विनायक राऊत या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचं मला मार्गदर्शन आहे। आदित्य ठाकरे साहेब आणि उद्धव साहेबांनी जी जबाबदारी दिली आहे ती आम्ही समर्थपणे नक्कीच करू कामगिरी आणि जे जे अशी पण आमच्यावर कायम संकट येत राहील त्या संकटाला आम्ही सामोरं जायला तयार। यावेळी विरोधकांची संख्या जास्त आहे, ते विरोधकांचं पॉवर दिसेल। इथे पॉवर दाखवण्यापेक्षा मुंबईचं काय भलं आहे आणि मुंबईसाठी काय काय अजून केलं पाहिजे याच्यामध्ये आम्ही राहू। तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये देखील युती म्हणून लढला होता, परंतु कल्याण डोंबिवलीचं मनसेने जे आहे ते आता शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय। कुठेतरी बघा या राजकारणामध्ये ज्यांनी भाजपनी कायम सतत मुस्लिमांचा द्वेष, काँग्रेसचा द्वेष केला तर अनेक ठिकाणी भाजप आणि काँग्रेस एक झाली आहे। त्यामुळे या राजकारणांच्या समीकरणाला काही मी फारसं आम्ही महत्त्व देत नाही आहे, ते पक्षप्रमुख बघतील। आम्हाला जे कामगिरी देतात की नगरसेवकांकडनं सगळं काम करून घ्या किंवा जे ते आम्ही करू, आमचं काम आम्ही। महापालिका तुम्ही एकत्र लढला, दोन भाऊ एकत्र लढले, वेगळी युती या एकनाथ शिंदेवरती मोठ्या प्रमाणात टीका मी याच्यावर काही बोलणार नाही, याच्यावर ते आमचे पक्षप्रमुख। तर किशोरी पेडणेकर आता गटनेत्यात। मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये जे झालं त्या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे। किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया आपण थेट ऐकत होतो।